ब्रिटिश बँड कोल्डप्लेचा एक इव्हेंट, एक कार्यक्रम मुंबईमध्ये होणार आहे, परंतु सरकारने या कार्यक्रमाला नको तितक्या सवलती दिल्याचा आरोप करत एक याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती। परंतु कोर्टाने सुद्धा ही याचिका फेटाळून लावली आहे। कॉन्सर्टला स्थगिती देण्यास नकार दिला। 19 तारखेला मुंबईतल्या बीकेसी मधल्या MMRDA मैदानावर ब्रिटिश बँड कोल्डप्लेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। या कॉन्सर्टच्या आयोजकांकडून करमणूक कर वसूल करण्यात यावा अशी मागणी करत अंजली दमानी यांनी हायकोर्टात धाव घेतली। या करासंदर्भात आयोजकांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याचे आदेश कोर्टाने राज्य सरकारला दिलेत। दरम्यान हा कार्यक्रम संयुक्त राष्ट्र आणि राज्य सरकारने आयोजित केला, त्यामुळे याला स्थगिती देता येणार नाही असं कोर्टाने म्हटलंय। परंतु या बँडच्या कार्यक्रमावर विरोधकांनी सरकारचा बँड वाजवणं काही थांबवलेलं नाहीये। विरोधकांचं काय म्हणणं आहे आपण पाहूया। कोल्डप्लेच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षातर्फे जे MMRDAला जाणारे रस्ते आहेत त्याच्या नाकेवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे हॉट प्ले बँडचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ते बँजो बँड असतील, डोलीबाजा असतील आणि ज्या भारतीय गरिबांचा जो बँड आहे तो तिकडे वाजवणार आहे। ते निःशुल्क राहणार, तिकडे दारू वाटप होणार नाही। परवानगी आम्ही सरकारकडून मागणार आहे। जर सरकारने परवानगी दिलं नाही तरी हा हॉट प्ले बँडचं आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष मुंबईतर्फे या MMRDAच्या मैदानात होणार आहे।